विनाशकर्तारौ वन्दे वाणी विनायकौ वागीशाद्यास्सु मनसः सर्वार्थानामुपक्रमे यन्नत्वा कृतकृत्यास्यो तन्नमामि गजाननं तौभिर्युक्ता चतुर्भिस्फटिकमणिमयीमक्षमालां हस्तैनेकेन पदमं सितमपि शुकं पुस्तकं चापरेण भासा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं वैदेहीसहितं सुरद्रुमतले हैमे महामण्डपे मध्ये पुष्पकमासने मणिमये वीरासने सुस्थितम् अग्रे वाजयति प्रभञ्जनसुते तत्त्वं मुनिभ्यः परं व्याख्यातं भरतादिभिः परिवृतं रामं भजे श्यामलम् अञ्जनानन्दनं वीरं जानकीशोकनाशनं कपीशम् अक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करम् रामं रामानुजं सीतां भरतं भरतानुजं सुग्रीवं वायुसूनं च प्रणमामि पुनः पुनः उल्लिङ्गसिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयं कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम रघुपतिराघव राजा राम पतितपावन सीताराम। रघुपति राघव 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 राजा राम पतितपावन सीताराम। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ पार्वती पते हर हर महादेव। सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। सीताकांत स्मरण जय जय राम। मधुमासाच्या चैत्रमासाच्या निमित्ताने रामनवरात्राच्या उपलक्ष कालपासून आपण श्रीमद वाल्मिकीय रामायण कथेला प्रारंभ केला आणि वाल्मिकीय रामायणाची ही रामायणीय रामकथा ही श्रवण करण्याची प्रवृत्ती या रामकथेच्या श्रवणाचा उत्साह
रामकथेच्या श्रवणाची ओढ मनामध्ये निर्माण व्हावी ह्याकरता प्रथमतः कालच्या सेवेमध्ये स्कंदपुराणामध्ये आलेलं रामकथेचं जे महात्म्य आहे त्या महात्म्य कथेचं काल आपण निरूपण केलं, श्रवण केलं. थोडा बेस कमी कर. कशा पद्धतीने ही कथा संपन्न केली पाहिजे, या रामकथेच्या आयोजनाचा उत्तम काळ कोणता असतो आणि या रामकथेच्या श्रवणाच्या योगाने दृष्टांतपर असा कोणाचा उद्धार झाला याविषयी निरूपण श्रवण काल आपण केलं, ज्यात आपण कथेचा महिमा, रामनामाचा महिमा त्या निरूपणाच्या अनुषंगाने ध्यानात घेण्याचा आपण प्रयत्न केला. त्याचबरोबर एका यात्राशील असणाऱ्या अशा ब्राह्मणाच्या मुखातून गुरु अपमानाचा परिणाम, संता अवमानाचा परिणाम, संत अनादराचा परिणाम म्हणून सोमदत्त सौदास नावाच्या ब्राह्मणाला जी ब्रह्मराक्षस योनी प्राप्त झाली, त्या योनीतून ह्या रामकथेचं श्रवण केल्यामुळे यात्राशील ब्राह्मणाच्या मुखातून ही रामकथा श्रवण केल्यामुळे तो सोमदत्त सौदास कसा उद्धरून गेला हे आपण कालच्या निरूपणामध्ये ध्यानात घेतलं. आणि ही महात्म्य कथा श्रवण केल्यानंतर आता आपल्याला साक्षात रामकथेकडे वळायचं आहे. आपण कालच्या निरूपणामध्ये सांगितलं की अनेक कवींनी, अनेक विद्वानांनी, अनेक महात्म्यांनी रामचरित्र गायलेलं आहे. प्रभू रामचंद्रांकडे पाहण्याचा प्रत्येक ग्रंथकर्त्याचा एक दृष्टिकोन आहे. ज्याला जसा रामचंद्र कळाला, किंवा कळाला म्हणण्यापेक्षा ज्याला प्रभू रामचंद्रांच्या जशा प्रकारच्या दिव्यत्वाची अनुभूती आली तशा प्रकारे त्याने रामचरित्र गायलं असं आपल्याला लक्षात येतं. परंतु या अनेक रामकर्त्यांनी प्रमाण जर कोणत्या रामायणाला मानलं असेल तर ते महर्षी वाल्मिकींच्या रामायणाला. आणि म्हणून वाल्मिकी गिरिसंभूता रामसागर गामिनी पुनाती भुवनम पुण्या रामायण महानदी. हे रामायण म्हणजे एक प्रकारची नदी आहे. रामायण म्हणजे गंगा आहे. या रामायण रूपी नदीचा, गंगेचा उगम कुठून झालाय तर वाल्मिक रूपी पर्वतावरून, म्हणजे वाल्मिक रूपी पर्वताच्या मुखातून या रामकथा रूपी गंगेचा उगम झालेला आहे. आणि ही रामकथा रूपी गंगा जी आहे ही समुद्राला जात आहे. मग तो समुद्र कोणता तर राम हा समुद्र आहे. श्रीरामा रणवसंगता किंवा रामसागर गामिनी.
आणि म्हणून ही रामायण रूपी गंगा सगळ्या त्रैलोक्याला पावन करणारी अशी आहे. महर्षी वाल्मिकींनी रामचरित्र का रचलं याविषयी कथा सांगितली जाते. आपल्या तपस्सामर्थ्याच्या जोरावर वाल्याचा वाल्मिकी झाला की ज्याला सरळ जन्मभर केलेल्या पापकर्मांमुळे ज्याला रामही म्हणता येत नव्हतं, मरा 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 म्हणताना ज्याच्याकडून रामनामाचा उच्चार झाला, कुळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. आणि त्या वाल्याचा आदि कवी वाल्मिकी बनला. कर्तृत्वाने तपाने मोठे झाले. बघा, महाभारतामध्ये युधिष्ठिर राजाला यक्ष विचारतो, केनस्वित विंदते महत्, मोठेपण कशाने मिळतं, व्यक्ती मोठा कशाने होतो. हा प्रश्न जेव्हा युधिष्ठिर राजाला यक्षाने केला, राजाने उत्तर दिले की तपसा विंदते महत्, मोठेपण कशाने येतं तर तपाने येतं. स्वकर्माचरणाने, कष्टाने, प्रयत्नाने, जिद्दीने, ध्येयाने व्यक्ती मोठा होत असतो. आणि तपाचा परिणाम म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि एक दिवस तपस्वी अशा वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये देवर्षी नारदांचं आगमन झालं. महर्षी वाल्मिकींनी नारदांचं स्वागत केलं, त्यांचं पूजन केलं. आणि तपस्वी अशा वाल्मिकींनी नारदांना विचारणा केली. तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदांवरम नारदम परिप्रप्रच्छ वाल्मिकीर मुनिपुंगवम. बघा, तपस्वी अशा, स्वाध्यायी अशा महर्षी वाल्मिकींनी नारदांना विचारणा केली, प्रश्न केला, असा उल्लेखलेल्या प्रस्तुत श्लोकाचा अर्थ होतो. परंतु इथे महर्षी वाल्मिकींना दोन विशेषणं दिलेली आहेत. जो तपःकर्मामध्ये रममाण आहे आणि जो स्वाध्याय कर्मामध्ये रममाण आहे. तपस्वाध्याय निरतम. आता आपल्याला प्रश्न पडेल की तप म्हणजे काय. तपाचं स्वरूप मोठं ध्यानात घेण्यासारखं आहे. तपाचं स्वरूप सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हणलेलं आहे, दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वये सुकणे, औषधीचे जेवी, नाना धूपाच्या अग्निप्रवेशो, कनकी तुकाचा नाशो, का पितृपक्षू पोषिता रासो, चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची या पसरा, लागे प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा तीची तप. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तप म्हणजे काय. आपल्याकडे जे आहे ते गरजू व्यक्तीला मोबदल्याची कोणतीही अपेक्षा न करता देणं म्हणजे तप आहे. जैसे फळोनी स्वये सुकणे, औषधीचे जेवी.
बघा, एखादं पीक येतं शेतामध्ये, त्या पिकाला आलेलं फळ म्हणजे समजा पिकाला आलेलं कणीस, ते कणीस जेव्हा तो शेतकरी काढून घेतो, कणीस काढून घेतल्यानंतर राहिलेलं जे आहे ते आपोआप सुकून जातं. एखादा वृक्ष फळ देतो आणि मग तो सुकला जातो, त्याशिवाय तो सुकला जात नाही. फलदाता तो होतो. नाना धूपाचा अग्निप्रवेशो, कनकी तुकाचा नाशो, का पितृपक्षू पोषिता रासू, चंद्राचा जैसा. किंवा तप म्हणजे काय, तर त्याला आणखीन एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं. एखाद्या अग्नीमध्ये सोन्याला घातलं गेलं, ते सोनं अग्नीमध्ये पडल्यानंतर त्या सोन्यामध्ये इतर जे काही सोन्याशिवाय असेल ते सगळं भस्मीभूत होऊन जातं, केवळ शुद्ध सोनं शिल्लक राहतं. किंवा वद्य पक्ष येण्याकरता म्हणून, कृष्ण पक्ष येण्याकरता म्हणून चंद्र कलेने स्वतःला लुप्त करायला लागतो. शुक्ल पक्षातला प्रथम दिवस आला, पहिला दिवस आला, प्रतिपदा आली की त्या प्रतिपदेपेक्षा द्वितीयेला, द्वितीयेपेक्षा तृतीयेला, तृतीयेपेक्षा चतुर्थीला उत्तरोत्तर तो चंद्र मोठा मोठा होत असतो आणि पौर्णिमेला तो षोडश कालांचा होतो. परंतु आपण सर्वजण जाणतो की कृष्ण पक्षामध्ये तो दिवसाला उणावत असतो. स्वतः उणावून तो कृष्ण पक्षाला सिद्ध करतो. तेवी तैसा स्वरूपाची या पसरा, लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जीवेरा तेच तप. आत्मानुभव प्राप्त करण्याकरता म्हणून आपल्या शरीराला झिजवणं, ब्रह्मानंद प्राप्त करण्याकरता, ईश्वर प्राप्ती करण्याकरता आपल्या शरीराला झिजवणं, याला तप म्हणलेलं आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती यात भगवत प्राप्ती लागी चित्त, जोरणी माझे पडिये नित्य, तप निश्चित या नाव. नाथमहाराजांनी हे तपाचं स्वरूप सांगितलेलं आहे. भगवंताच्या प्राप्तीकरता मनुष्याला आपलं शरीर झिजवावं लागतं. परंतु कसं आहे, हे शरीराचं झिजवणं मनाने असलं पाहिजे. तर नुसतं शरीर जर झिजत असेल आणि जर मन जर भगवंताच्या सेवेमध्ये रुजू नसेल तर त्या शरीराच्या झिजण्याला काहीही महत्त्व राहत नाही. शरीर शोषणा नाव तप, हा मूर्खांचा खटाटोप. याकरता नाथ महाराजांनी म्हणलेलं आहे की मन भगवंताशी एकरूप न करता शरीर भगवंताच्या सेवेमध्ये रुजू करणं, याला तप म्हणणं हा मूर्खपणा आहे. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. भगवंताचा विचार करत, भगवंताचं चिंतन करत आपल्या शरीराला भगवंताच्या सेवेमध्ये रुजू करणं, याला तप म्हणलेलं आहे. महर्षी वाल्मिकी असे तपस्वी आहेत.
वाल्मिकींना दुसरं विशेषण, दुसरी उपाधी आहे ती म्हणजे स्वाध्यायी. स्वाध्याय म्हणजे काय? प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू. श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. पार्थागा स्वाध्यावो बोलजे तो हा म्हणे देवो. वेदाचा सुद्धा जो प्रतिपाद्य विषय आहे बघा, सगळ्यांनी वर्णन भगवंताचंच केलेलं आहे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आदौ मध्ये च अंते च हरिस सर्वत्र गीयते. सर्वत्र कोणाचं वर्णन आहे? सर्वत्र वर्णन केवळ भगवंताचं आहे, हरीचं आहे. त्यामुळे प्रतिपाद्य जो ईश्वरू किंवा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू. वेदशास्त्र प्रतिपाद्य अशा भगवंताची अनुभूती होण्याकरता निरंतर अशा सद्ग्रंथांच्या वाचनामध्ये, श्रवणामध्ये प्रयत्नशील राहणं, यालाच स्वाध्याय म्हणलेलं आहे. श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. बघा, सद्ग्रंथांचं वाचन श्रवण आपण निरंतर केलं पाहिजे. कारण सद्ग्रंथांचं वाचन श्रवण आपल्या जीवनाला धन्यता देणारं आहे, कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यामध्ये, काळामध्ये. वाचनम ज्ञानदम बाल्ये. जेव्हा लहानपणी आपण सद्ग्रंथांचं वाचन श्रवण करतो तेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं. तारुण्ये शीलरक्षणम. तारुण्यामध्ये कसं वागावं ह्याची शिक्षा मिळते. आणि वार्धक्ये दुःखहारकम. वृद्धापकाळी जेव्हा आपण सद्ग्रंथांचं वाचन श्रवण करतो तेव्हा आपण दुःखमुक्त होतो. आणि म्हणून हितम सद्ग्रंथ वाचनम. सद्ग्रंथांचं वाचन नेहमी आपलं हित करणारं आहे. पुढती 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 ये पुण्यग्रंथ संपत्ती सर्वभूती सर्वसुखी संपूर्ण होईजे. मनुष्याच्या जीवनाला संपूर्णता आणणारे जर कोण असतील तर ते सद्ग्रंथ आहेत. आणि म्हणून एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. जर तुम्ही उत्तम अशा ग्रंथांचं वाचन केलं, उत्तम अशा ग्रंथांचं जर तुम्ही श्रवण केलं तर तुम्ही वाचाल, तुमचं कल्याण होईल. नाहीतर तुमचं जीवन अधपतित झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा वेदशास्त्रांचा प्रतिपाद्य विषय असलेल्या भगवंताच्या प्राप्तीकरता सद्ग्रंथांच्या वाचनामध्ये, श्रवणामध्ये, वाचन श्रवण रूपी स्वाध्यायामध्ये निरंतर निमग्न असणारा जो व्यक्ती, त्याच व्यक्तीला स्वाध्यायी म्हणलेला आहे. त्या व्यक्तीने केलेलं हे जे, त्यालाच स्वाध्याय अशा प्रकारची संज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. महर्षी वाल्मिकी तपस्वी आहेत आणि सोबत कसे आहेत तर सोबत ते स्वाध्यायी आहेत. तपस्वी अशा, स्वाध्यायी अशा महर्षी वाल्मिकींनी देवर्षी नारदांचं पूजन करून अतिशय नम्रतेने त्यांना एक प्रार्थना केली, विचारणा केली. काय विचारलं? कोण वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः चरित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनः आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् को न सूयकः कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषश्च संयुगे एतदिच्छाम्यहं श्रोतुं
परम कौतूहलं हिमे महर्षे त्वं समर्थोसि ज्ञातुमेवं विधं नरं श्रुत्वा चेतत्त्रिको त्रिलोकज्ञो वाल्मीकिर्नारदो वचः श्रूयताम् इति चामन्त्र्य प्रहृष्टो वाक्यमब्रवीत्. महर्षी वाल्मिकींनी नारदांना अतिशय नम्रतेने विचारलं, म्हणे महाराज, सांप्रतच्या काळामध्ये वर्णनीय वंदनीय पुरुष कोण आहे? सर्व गुण संपन्न कोणाला म्हणलं पाहिजे? धर्म जाणणारा, दुसऱ्याचे उपकार न विसरणारा सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? सत्यवक्ता, कधीही असत्य भाषण न बोलणारा, स्वीकारलेल्या व्रतावर, घेतलेल्या वशावर, घेतलेला जो वसा आहे, स्वीकारलेलं जे व्रत आहे, स्वीकारलेला जो नियम आहे, त्या नियमावर, व्रतावर, बोललेल्या शब्दावर, केलेल्या प्रतिज्ञेवर ठाम असणारा, कधीही शब्द न मोडणारा, कधीही प्रतिज्ञा न सोडणारा सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? म्हणतात चरित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः. सांप्रतच्या काळामध्ये सर्वश्रेष्ठ सदाचारी कोणाला म्हणलं पाहिजे? सर्वभूतेषु को हितः, सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाकरता झटणारा असा सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? परमज्ञानी सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? परम पराक्रमी सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? सांप्रतच्या काळामध्ये धैर्यशील मनस्वी अशा कोण आहे? आत्मवान को जितक क्रोधो, ज्याने कामावर, क्रोधावर, लोभावर, ह्या सगळ्या दोषांवर, ज्याने आपलं अधिराज्य निर्माण केलेलं आहे, या सगळ्या दोषांवरती ज्याने आपला अधिकार सिद्ध केलेला आहे, या सगळ्या दोषांना आपल्यापासून ज्याने दूर केलेला आहे, असा कोण आहे? द्युतिमान, अत्यंत तेजस्वी असा सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? अनसूयकः, म्हणजे दुसऱ्याचा द्वेष मत्सर न करणारा सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? ज्याला क्रोध आल्यावर देवता सुद्धा थरथर कापू लागतात, असा सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? अशा पद्धतीने सर्वोत्कृष्ट, वर्णनीय, वंदनीय, आदर्श सगळ्यांना असा सांप्रतच्या काळामध्ये कोण आहे? याविषयी तुम्ही मला वर्णन करावं. वंदनीय वर्णनीय पुरुषाचं चरित्र लिहिण्याची, अशा वंदनीय पुरुषाचं वर्णन करण्याचं माझा मानस आहे. तेव्हा सांप्रतच्या काळामध्ये वंदनीय वर्णनीय पुरुष कोण, असा प्रश्न नारदांना महर्षी वाल्मिकींनी केला. आणि हा प्रश्न ऐकल्याबरोबर नारदांनाही अतिशय आनंद आला. त्यांचा चेहरा फुलला आणि महर्षी वाल्मिकींना देवर्षी नारद म्हणतात की ऋषे, तुम्ही ज्या गुणवत्तेंचा उल्लेख केला, ज्या ज्या सद्गुणांचा तुम्ही उल्लेख केला,
या सगळ्या सद्गुणांचं अस्तित्व सामान्य व्यक्तीच्या ठिकाणी असत नाही. बघा कसं आहे, एका सुभाषितकाराने वर्णन केलंय की ब्रह्मदेव सगळ्या चांगल्या गोष्टी कधी एकत्र आणत नाही. काहीतरी न्यूनता ब्रह्मदेव ठेवत असतो. यस सुंदरस्तद वनिता कुरूपा या सुंदरीसा पतिरूपहीना उभौच तो तत्र दरिद्रताच विधेर विचित्राणी विचेष्टिदानी. नवरा देखणा असेल तर बायको कुरूप असते, बायको देखणी असेल तर नवरा कुरूप असतो. दोघेही देखणे असतील तर दारिद्र्य असतं. उभौच तो तत्र दरिद्रताच. म्हणजे बघा, एखाद्या घरामध्ये खायला इतकं असतं, खाणारे कोणी नसतात, आणि एखाद्या घरामध्ये खाणारे इतके असतात की खायला काही नसतं. विधेर विचित्राणी विचेष्टितानी. ब्रह्मदेव सगळ्या चांगल्या गोष्टी कधी एकत्र आणत नाहीत. आणि म्हणून बहवो दुर्लभाश्चैव यत्वया कर्तिता गुणाः मुने वक्ष्याम्यहं बुद्ध्वा तैर्युक्त श्रूयता नरः. तुम्ही उल्लेखलेली ही सगळी गुणवत्ता सामान्य व्यक्तीच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही, परंतु ह्या सगळ्या गुणांनी युक्त असा पुरुष कोण आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, सर्व गुण संपन्न असा. इक्ष्वाकुवंश प्रभवो रामो नाम जने श्रुतः नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी. म्हणजे या तुम्ही उल्लेखलेल्या सगळ्या गुणांनी आणि प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी असलेल्या त्या सगळ्या गुणांचं वर्णन उल्लेख मी तुमच्या समोर करतो. पडे ही सगळी गुणवत्ता कोणा ठिकाणी आहे, तर सूर्यवंशामध्ये जन्माला आलेल्या, अयोध्येमध्ये शासन करणाऱ्या दशरथ राजापासून प्रकट झालेल्या आणि सगळ्या त्रैलोक्याला पीडा देणाऱ्या रावणाचा संहार करणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्याच ठिकाणी ही गुणवत्ता, या सगळ्या गुणवत्ता आहेत. ते कशेत म्हणे, नियतात्मा महावीर्यः, आपल्या मनाचा निग्रह करणारे, आपल्या मनावर ताबा ठेवणारे. कारण सगळ्यात कठीण जर कोणती गोष्ट असेल तर तो मनोनिग्रह. म्हणजे बघा, मनुष्याला 11 इंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, आणि या 10 इंद्रियांवरती सत्ता ठेवणारं असं 11वं मनाचं इंद्रिय, मनरूपी इंद्रिय. चक्षुरेंद्रिय म्हणजे डोळे, रसनेंद्रिय म्हणजे जिव्हा, घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, त्वगिंद्रिय जे आपल्या सगळ्या शरीरावरती असतं, आपल्या कानामधली जी पोकळी तिथे श्रोत्रेंद्रिय असतं. म्हणजे या सगळ्या इंद्रियांचं स्वरूप ध्यानात घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, या प्रत्येक इंद्रियांची राहण्याची एक जागा असते. जसं चक्षुरेंद्रिय कुठं राहतं, चक्षु कृष्णताराग्रवर्ती. आपल्या डोळ्यामध्ये सगळीकडे ते चक्षुरेंद्रिय असत नाही. डोळ्यामधली जी बाहुली, त्या बाहुलीला चक्षुरेंद्रिय म्हणलेले. त्या कृष्णतारेच्या अग्रभागावर ते चक्षुरेंद्रिय राहत असतं. रसनम जिव्हाग्रवर्ती.
जिभेच्या शेंड्यावर रसनेंद्रिय असतं, नाकाच्या शेंड्यावर घ्राणेंद्रिय राहतं, सगळ्या शरीरावर त्वगेंद्रिय असतं आणि कर्णविवरवर्त्याकाशस्य श्रोत्रत्वात् असं वर्णन आहे की आपल्या कानामध्ये जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये श्रोत्रेंद्रिय राहत असतं. परंतु मन असं इंद्रिय आहे की जे ह्या सगळ्या इंद्रियांना प्रभावित करणारं असतं. म्हणजे आपण आपल्या डोळ्यावर सहज ताबा ठेवू शकतो. एखादी गोष्ट जर पाहायची नसेल तर आपण डोळे मिटतो का? आपण डोळे मिटू शकतो. ती गोष्ट आपण पाहू शकत नाही कारण आपण आपल्या डोळ्यावर निग्रह करू शकतो. आपण आपल्या डोळ्यावरती ताबाही ठेवू शकतो आणि डोळ्यावरती आपला ताबाही राहू शकत नाही. या दोन्ही गोष्टी आहेत. एखादी गोष्ट पाहायची नसेल तर आपण डोळे मिटतो. तसंच एखादी गोष्ट पाहायची नसताना सुद्धा पाहिली जाते कारण आपल्या डोळ्यावरती ताबा असू सुद्धा शकतो, तो नसू सुद्धा शकतो. परंतु डोळ्यावरती ताबा ठेवणं थोडं सोपं आहे. घ्राणेंद्रियावरती सोपं आहे, त्वगेंद्रियावरती सोपं आहे, रसनेंद्रियावरती सोपं आहे. श्रोतेंद्रियावरती ताबा ठेवणं थोडं सोपं आहे. किंवा हातावरती, पायावरती 2 हात असतील, 2 पाय असतील, वाणी असेल, ह्या सगळ्यांवरती ताबा ठेवणं शक्य आहे, सोपं आहे तुलनेमध्ये. परंतु सगळ्यात कठीण जर ताबा ठेवायला कोणतं इंद्रिय असेल तर ते इंद्रिय म्हणजे केवळ मन आहे. मनाचं स्वरूप शास्त्राने कसं सांगितलंय? अनंतम परमाणुरूपम नित्यंच. मन कसं आहे म्हणे? मन परमाणुरूप आहे, अगदी लहान आहे. परम म्हणजे एकदम, अणु म्हणजे लहान. मन कसे? अगदी लहान आहे. बघा, इतर इंद्रियांच्या तुलनेमध्ये अगदी अणु असून सुद्धा माणसाला ते कसं नाचवतं. बघा, एवढं आणून सुद्धा मनुष्य नाचत असतो. जर ते मोठं असतं तर काय झालं असतं? मन हे विकारी स्थिरता न ये रे, त्याचे निसंगी भ्रमते भले रे. अपूर्व कार्या मन हे विटेना, तुझ वीण रामा मज कंठवेण. सगळ्यात कठीण जर कोणती गोष्ट असेल तर तो मनोनिग्रह आहे. आणि हे मनच सुखी करणारं आहे आणि दुःखी करणारं आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. मन हेच मनुष्याला सुखी करणार आहे आणि मन हेच मनुष्याला दुःखी करणार आहे. जेव्हा हे मन सत्कृत्यामध्ये, सत्कर्मामध्ये, विहित कर्मामध्ये रममाण होतं आणि शरीराकडून जेव्हा हे सत्कृत्य, विहित कृत्य मन जेव्हा करून घेतं तेव्हा सुख मिळतं. आणि हेच मन जर कुकर्मामध्ये रममाण झालं
अभिमानामध्ये रममाण झालं, दोषांमध्ये रममाण झालं, दोषांवरती आपला प्रभाव जर त्याने निर्माण केला, दोषांचा अंगीकार केला, तर हेच मन व्यक्तीला दुःखाला कारण होतं. आणि म्हणून मन भगवंताशी एकरूप होणं, मनाला आपल्या वश करणं, ताब्यात ठेवणं, ही फार उत्तम स्थिती सांगितलेली आहे व्यक्तीच्या. ज्याने आपल्या मनावरती निग्रह केला त्यालाच योगी म्हणलेलं आहे. योग म्हणजे काय? जगद्गुरु शंकराचार्य योगाचं स्वरूप सांगतात. ज्ञानेंद्रियाणि सर्वाणि निरुध्य मनसा सह एकत्व भावना योगः क्षेत्रज्ञ परमात्मनोः. आपली सगळी ज्ञानेंद्रिय, आपली सगळी कर्मेंद्रिय मनासह भगवंताच्या सेवेमध्ये रुजू करणं, याला योग म्हणलेलं आहे. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे स्थिरत्वाधी. मन आणि बुद्धी यांचं भगवंताच्या ठिकाणी एकत्रीकरण, याला योग म्हणलेलं आहे. तेव्हा ज्याने आपल्या मनरूपी इंद्रियावरती निग्रह केला त्यालाच योगी म्हणावं. नारद म्हणतात की रामचंद्र कसे आहेत? रामचंद्र योगी आहेत. नियतात्मा महावीर्यो, ते कसे आहेत? पराक्रमी आहेत. द्युतिमान, ते कसे आहेत? तेजस्वी आहेत, कांतिमान आहेत. आणि ते कसे आहेत? धृतिमान. बघा, रामचंद्रांचा गुण कोणता आहे? तर रामचंद्रांचा गुण आहे धैर्य. धैर्य म्हणजे काय? धैर्याचं स्वरूप सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आकाशी धूमाची रेखा उठली बहुवा आगळिका, ते गिळी एकी झुळुका वारा जेवी, तैसे अधिभूतादि दैवा अध्यात्मादि उपद्रवा, पातले या पांडवा गिळूनी घाली, ऐसे चित्तक्षोभाचा अवसरी, उचलुनी धैर्याजे चांगावे करी, धृती म्हणती अवधारी, तिये तुगा तिये गा. म्हणजे काय? तर आकाशामध्ये धुराचा लोट आला असेल, त्या धुराच्या लोटाने त्या आकाशाला काय केले? आच्छादित केलेले. तिथे वाऱ्याची झुळूक वाहिली, वारा वाहू लागला. आणि वाहणारा तो वारा करतो काय? तर ज्या आकाशाला धुराने आच्छादित केलेला आहे त्या आकाशाला तो परत एकदा निरभ्र स्वच्छ करतो. आकाशी धूमाची रेखा उठली बहुवा आगळिका, ते गिळी एका झुळका वारा जेवी, तैसे आदिभूतादि दैवा अध्यात्मादि उपद्रवा. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे तिन्ही प्रकारचे कष्ट अनुभवत असताना सुद्धा, हे कष्ट अनुभवत असताना सुद्धा जो आपलं व्रत सोडत नाही, जो आपला स्वभाव सोडत नाही. वनेपि सिंहा मृगमांस भक्षा बुभुक्षता नैव तृणंचरंती,
एवं कुलीनो व्यसनाभिभूता न नीती मार्गम परिलंघयंती असं वर्णन आहे. एखादा सिंह कितीही भुकेजलेला असला, त्याला कितीही भूक लागलेली असली तरी सुद्धा शिकार मिळाली नाही म्हणून तो असं म्हणतो की आज काही मला शिकार मिळाली नाही, मग आजच्या दिवस गवत खाऊन राहू. तो शिकारीच्या अभावी उपाशी राहून मरेल, परंतु तो गवत खाऊन राहणार नाही. आणखीन एक सिंहाचं वैशिष्ट्य असतं म्हणे, सिंह कधी फुकट खात नाही, आयतं मिळालं तर खात नाही. आणि म्हणून स्वयमेव मृगेंद्रता असं म्हणलेले, नाभिषेको न संस्कारो सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृखेंद्रता. की त्याचा राज्याभिषेक कोणी अरण्यामध्ये करत नाही. कोणते राजपद येण्याचे संस्कार त्याच्यावरती होत नाहीत तरी सुद्धा तो जंगलाचा राजा असतो. का? ते राजपद तो आपल्या पराक्रमाने मिळवतो. तेव्हा सिंह जसा कितीही भुकेजलेला असला, शिकार मिळाली नाही म्हणून तो जसा गवत खाऊन राहत नाही, आयतं जसं खात नाही, एवं कुलीनो व्यसनाभिभूता न नीती मार्गम परिलंघयंती. तसे कुलीन जे लोक असतात, ते कुलीन लोक, शालीन लोक, त्यांच्यावरती कितीही वाईट काळ येवो, ते आपला नीती मार्ग कधीही सोडत नाहीत. बघा, जे दुःख पांडवांनी अनुभवलं, जे दुःख साक्षात भगवंताने रामचंद्राने अनुभवलं, तेवढं दुःख आपल्या वाट्याला कधी आलंय का? परंतु तेवढं दुःख अगदी क्षुल्लक, तुलनेमध्ये अतिशय लहान असं आपलं दुःख असून सुद्धा आपल्याला ते दुःख सहन करण्याचं धैर्य नसतं. आणि म्हणून आपल्या चित्ताचा प्रक्षोभ होतो. मग ते मन जे आहे, नको नको त्या गोष्टी करू लागतं. अनैतिकतेकडं ते मन धावतं. परंतु ही जी अनैतिकता आहे, परिस्थितीने दुःखाने येणारी, ही अनैतिकता सज्जनांच्या ठिकाणी कधीही आपल्याला आढळून येत नाही. परिस्थितीनुसार बदलणं हा सज्जनाचा स्वभाव कधी असत नाही. आणि म्हणून तैसे आदिभूतादिदेवा अध्यात्मादि उपद्रवा पातले या पांडवा गिळूनी घाली. आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक सगळी दुःख प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जो कधीही आपली नैतिकता सोडत नाही, त्याच व्यक्तीला धैर्यवान धृतिमान म्हणलेले. रामचंद्र कसे आहेत म्हणे? रामचंद्र धृतिमान आहेत, बुद्धिमान, नीतिमान, उत्तम असे वक्ते, शत्रूला सळोपळो करून सोडणारे, अजानबाहू आणि अतिशय भारदस्त असा त्यांचा देह आहे. धर्मज्ञ सत्यसंधश्च, धर्म जाणणारे, धर्माने वागणारे, खोटेपणा कधीही न स्वीकारणारे, खरेपणा कधीही न सोडणारे, निरंतर प्रजा कल्याणामध्ये रममाण असणारे, कधीही ज्यांना अपयश प्राप्त झालं नाही, यशस्वी, अत्यंत ज्ञानी, अत्यंत शुद्ध, प्रजापती समश्रीमान, प्रजापती समान श्री संपन्न
सगळ्या त्रैलोक्याचं रक्षण करणारे, सच सर्व गुणोपेतः कौसल्यानंदवर्धनः समुद्र इव गांभीर्ये, समुद्रासारखे गंभीर, पर्वतासारखे उत्तुंग. बघा, एक असते गांभीर्यता, एक असते गंभीरता आणि एक असते उत्तुंगता. या दोन्ही गोष्टी बहुतांशी कधी एकत्र असत नाहीत. म्हणजे बघा, समुद्र कसा आहे? समुद्र गंभीर आहे. समुद्र कसा आहे तर समुद्र अगाध आहे, परंतु उत्तुंग आहे का? समुद्राच्या ठिकाणी गंभीरता आहे, समुद्राच्या ठिकाणी अगाधता आहे, परंतु समुद्राच्या ठिकाणी उत्तुंगता नाही. आणि हिमालयाच्या ठिकाणी उत्तुंगता आहे, परंतु हिमालयाच्या ठिकाणी अगाधता नाही. समुद्र कोणीच पार करू शकत नाही. तसं हिमालयाचं ते शिखर पार करणं काही म्हणजे तेवढं अशक्य नाही. एव्हरेस्ट सर केलं म्हणतो ना आपण, म्हणजे त्या पर्वत शिखरावरती तो गेला, म्हणजे त्या पर्वताची शिखराची उत्तुंगता कशी संपली. पर्वतांच्या ठिकाणी उत्तुंगता आहे, समुद्राच्या ठिकाणी अगाधता आहे, परंतु अगाधता आणि उत्तुंगता या दोन्ही गोष्टी जर कुठे असतील तर त्या केवळ धैर्यशील अशा मनस्वी व्यक्तीच्याच ठिकाणी असतात. आणि म्हणून समुद्र इव गांभीर्ये, ते कसे आहेत? समुद्रासारखे गंभीर आहेत, समुद्रासारखे अगाध आहेत. धैर्येण हिमवानिव, आणि हिमालयासारखे उत्तुंग आहेत, हिमालयासारखे धैर्यशील आहेत. भगवान महाविष्णूंसारखे पराक्रमी, चंद्रासारखे आल्हाददायक, आनंद देणारे. भगवान महाविष्णूंसारखे पराक्रमी आणि चंद्रासारखे आनंद देणारे. काळासारखे अतिशय क्रूर, परंतु पृथ्वीसारखे क्षमाशील. बघा, क्रूर व्यक्तीच्या ठिकाणी क्षमाशीलता असतेच असं नाही. या जगामध्ये सगळ्यात क्रूर कोणाला म्हणलेलं आहे तर काळाला म्हणलेलं आहे. निर्दयः कठिणः क्रूरः. काळाचं वर्णन आहे, तो कसं आहे? निर्दय. तो पाहतो का एखाद्या स्तन्य बालकाच्या मातेचा प्राण जर मी घेतला तर ते दुधावरती जगणारं मूल कसं राहील याचा विचार काळ करतो का? जर त्या स्तनदायी मातेचं आयुर्मान जर संपलं असेल तर काळ तिचे प्राण घ्यायला मागं पुढं काही पाहत नाही. पाहत नाही की नाही? या मातेच्या मृत्यूमुळे ते मूल अनाथ होईल याचा विचार ते करत नाही. मला काय सांगायचंय, काळ कसा आहे? काळ क्रूर आहे. कालाग्नी सदृश क्रोधे. म्हणजे भगवान रामचंद्रांना जेव्हा क्रोध येतो तेव्हा ते कसे भासतात, कसे वाटतात, तर काळासारखे क्रूर वाटतात. परंतु
काळासारखे क्रोध आल्यावर जरी ते वाटत असले तरी त्यांच्या एवढी क्षमाशीलता नारद म्हणतात कुठेही दिसणार नाही. त्यांच्यासारखा क्षमाशील या जगामध्ये दुसरा कोणीही असणार नाही. धनदेन समत्यागे सत्ये धर्म इवापरहा. कुबेरासारखे त्याग करताना कुबेरासारखे सत्यावर ते धर्मासारखे अधिष्ठित असतात. आणि अशा अलौकिक सर्व गुणवत्तेने संपन्न, सर्व गुण संपन्न वर्णनीय पुरुष, वंदनीय पुरुष सांप्रतच्या काळामध्ये जर कोण असेल तर नारद म्हणतात वाल्मिकींना केवळ रामचंद्र आहे. धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहिता, मित्रे वंचकता, गुरो विनयता, चित्तेति गंभीरता, आचारे शुचिता, गुणे रसिकता, शास्त्रे ति विज्ञानता, रूपे सुंदरता, हरो भजनता, सत्स्वेव संदृश्यते. सुभाषितकाराने संतांच्या गुणवत्तेचं वर्णन करताना असं म्हणलेलं आहे, महापुरुषांच्या ठिकाणी कोणते कोणते गुण असतात. धर्म करताना तत्परता, बोलताना अगदी गोड अशी रुजू अशी वाणी, दान करताना उत्साह, मित्रांच्या विषयी लवाडी न करण्याची वृत्ती, गुरुजनांच्या विषयी असलेलं सौजन्य, मनाच्या ठिकाणी असलेली निग्रहता, शुद्ध असा आचार, सोबत रसिकता, शास्त्रांचं ज्ञान, उत्तम असं रूप, भगवंताच्या विषयी श्रद्धा, या सगळ्या गुणवत्तेने महापुरुष युक्त असतात. आणि ही सगळी गुणवत्ता रामचंद्रांच्या ठिकाणी आपल्याला दिसते. बघा, दानम प्रियवाक्सहितम, दान करताना प्रेमाने श्रद्धापूर्वक चांगलं बोलून देण्याची वृत्ती, शौर्याला पराक्रमाला क्षमेचं आवरण, धनाला दानाचं आवरण, या सगळ्या गोष्टी दुर्लभ मानलेल्या आहेत. दातान दापयती दापयितान दत्ते, यो दान दापन नरो मधुरम न वक्ती, दानंच दानमथमो दानंच दापनमथो मधुराच वाणी, त्रीण्याम्यमूनि खलु सत्पुरुषे वसंती. म्हणजे जो देणारा असतो तो कधीच कोणाला द्यायला सांगत नाही. कोणाला द्यायला देणारा प्रवृत्त करत नाही. आणि जो द्यायला प्रवृत्त करत असतो तो देत नाही. दाता न दापयती दापयिता न दत्ते. देणारा कधी कोणाला द्यायला लावत नाही. दुसऱ्याला द्यायला लावणारा कधी कोणाला स्वतः आपण काही देत नाही. आणि जो देणाराही आहे, जो द्यायला लावणाराही आहे, तो चांगलं बोलून देईलच असं नाही. यो दान दापन नरो मधुरम न वक्ती. तो चांगलं बोलून तो कधी कोणाला देईलच असं नाही. परंतु
देण्याची वृत्ती, द्यायला लावण्याची वृत्ती आणि प्रेमाने देण्याची वृत्ती, या सगळ्या गोष्टी महापुरुषांच्याच ठिकाणी दिसून येतात. तेव्हा तुम्ही विचारलेल्या, तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या गुणांनी संपन्न असे सांप्रतच्या काळामध्ये रघुवंश शिरोमणी प्रभू रामचंद्रच असल्यामुळे तुम्हाला जर कोणाचं वर्णन करायचं असेल तर तुम्ही वर्णन त्या रामाचंच करावं. तो राम दशरथ कौसल्येच्या निमित्ताने अयोध्येमध्ये प्रकट झाला. वसिष्ठांची सेवा करून, वसिष्ठांकडून सर्व प्रकारच्या विद्या त्याने हस्तगत केल्या, आत्मसात केल्या. वसिष्ठांकडून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या जोरावरती विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण केलं. राजा जनकाच्या घरी भगवान शंकरांनी वापरलेलं असलेलं धनुष्य भंग करून सीतेला त्यांनी जिंकलं. सीतेवरती त्यांनी आपला अधिकार सिद्ध केला. सीतेशी ते विवाहित झाले. अयोध्येमध्ये असताना पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता, आपल्या आईच्या इच्छेला पूर्ण करण्याकरता म्हणून 14 वर्ष वनवासामध्ये ते गेले, वनवासाला गेले. अनेक ऋषीमुनींची निरनिराळ्या आश्रमांमध्ये भेट घेऊन, चित्रकूट पर्वतावरती राहून, पंचवटी क्षेत्रामध्ये राहून असताना रावणाकडून सीतामाईचा अपहार झाला. सुग्रीवाशी मैत्री केली, वालीचा वध केला. सुग्रीवाच्या मदतीने मारुतीरायांकडून सीतान्वेषण झाल्यानंतर सेतुबंधन करून लंकेमध्ये प्रवेश करून सपरिवार रावणाचा उद्धार केला. विभीषणाला लंकेच्या राज्यावरती अभिषिक्त करून वापस अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये येऊन सिंहासनावरती अधिष्ठित झालेले आहेत. रामाचा राज्याभिषेक झालेला आहे. रामचंद्रांची राजवट चालू आहे. म्हणे रामचंद्रांची राजवट कशी आहे? नारद सांगतात, रामचंद्रांची राजवट कशी आहे? न पुत्र मरणं केचित द्रक्षन्ति पुरुषाः क्वचित नार्यश्चा विधवा नित्यं भविष्यन्ति पतिव्रताः. प्रभू रामचंद्रांच्या राजवटीमध्ये कोणत्याही पित्याला आपल्या मुलाचा मृत्यू पाहावा लागत नाही. पतिव्रता स्त्रीला आपल्या पतीचा मृत्यू पाहावा लागत नाही. न चाग्निजं भयं किंचित. प्रभू रामचंद्रांच्या राजवटीमध्ये रामचंद्रांच्या प्रजेला अग्नीची भीती वाटत नाही, पाण्याची भीती वाटत नाही, वाऱ्याची भीती वाटत नाही आणि रोगराईची भीती सुद्धा त्यांना वाटत नाही. न चापि क्षुद्भयं तत्र न तस्कर भयं तथा नगराणि च राष्ट्राणि धनधान्ययुतानि च नित्यं प्रमुदिता सर्वे यथा कृतयुगे तथा. प्रभू रामचंद्रांच्या राजवटीमध्ये भुकेने कोणाला मरण येत नाही, तहानेने रोगाने कोणाला मरण येत नाही. एवढंच काय, भागवतामध्ये
प्रभू रामचंद्रांच्या राजवटीचं जे वर्णन आहे त्यात असा उल्लेख आहे की प्रभू रामचंद्रांच्या राजवटीमध्ये मरण सुद्धा इच्छेशिवाय यायचं नाही. जोपर्यंत माणसाला वाटायचं नाही की आता आपण खूप जगलो, म्हणे आता जगायला नको, असं जेव्हा वाटायचं, जेव्हा मरण्याची इच्छा व्हायची तेव्हाच मरण यायचं. न चापेक्षुत भयं तत्र न तस्कर भयं तथा. म्हणजे चोर लुटारू रामचंद्रांच्या राजवटीमध्ये कोणी नाही. सगळे संपन्न आहेत, सगळे श्रीमंत आहेत, अश्वमेधाधिक मोठमोठे यज्ञ रामचंद्रांनी केलेले आहेत, ते करत आहेत. आणि दशवर्ष सहस्राणि दशवर्ष शतानि च रामो राज्यम उपासित्वा ब्रह्मलोकम प्रयास्यति. 11,000 वर्ष पृथ्वीवर शासन करून रामचंद्र वापस वैकुंठाला जातील. इदं पवित्रं पापघ्नं पुण्यं वेदैश्च संविदं यः पठेत रामचरितं सर्व पापे प्रमुच्यते. तेव्हा असं हे संक्षिप्त जे रामचरित्र आहे, जे मी तुला सांगितलं, सिंहासनावरती बसेस्तोपर्यंत रामायण काय घडलेलं आहे मी तुला संक्षेपतः सांगितलं. प्रभू रामचंद्रांच्या गुणवत्तेचं मी तुझ्या समोर वर्णन केलं. जो या संक्षिप्त रामचरित्राचं श्रवण करतो, जो या रामचंद्रांच्या ठिकाणी असलेल्या दैवी गुणवत्तेचा विचार करतो, तो सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो. पठन विजो वाग वृषभत्वमीयात स्यात् क्षत्रियो भूपतित्वमीयात वणिक्जन पण्यफलत्वमीयान जनश्च शूद्रोपि महत्वमीयात. चहुवर्णाचा उद्धार या चरित्राच्या श्रवणाच्या योगाने होत असतो. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा जर कोणाचं वर्णन करायचं असेल तर ह्या सर्व गुणांनी संपन्न असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं तुम्ही वर्णन करा, असं महर्षी वाल्मिकींना नारदांनी सांगितलं. वाल्मिकींनी नारदांचं पुन्हा पूजन केलं आणि वाल्मिकींचा निरोप घेऊन नारद ऋषी तिथून निघून गेले. महर्षी वाल्मिकी दुसऱ्या दिवशी भरद्वाज ऋषींच्या समवेत, जे त्यांचे शिष्य होते, या भरद्वाज ऋषींच्या सोबत नदीवरती तमसा नावाच्या स्नानाला गेलेले होते. त्यांचं स्नान तिथे चालू होतं. स्नानानंतर अनुष्ठान चालू होतं आणि त्याच वेळी वाल्मिकींनी समोर एक दृश्य पाहिलं. ते दृश्य असं होतं की तमसा नदीच्या त्या काठावर प्रवाहाच्या ठिकाणी एक हंस पक्षाचं जोडपं, नर व मादी, दोघेही क्रीडा करत होते. आणि त्यांची ती मिथुनक क्रीडा चालू असताना अगदी दोघेही गर्ग झालेले आहेत. त्याच वेळी तिथे एक शिकारी आला, व्याध आला. व्याधाने एका पक्षाचा आपल्या बाणाने वेध घेतला. व्याधाच्या धनुष्यातून तो बाण बाहेर पडला आणि तो धनुष्यातून सुटलेला बाण त्या नर असलेल्या पक्षाला लागला.
तो बाण लागल्याबरोबर तो पक्षी जो आहे मृत झाला आणि त्याच्या मृत्यूच्या पश्चात पतीच्या विरहाने व्याकुळ होऊन करुण अशा शब्दामध्ये ती मादी तिथे विलाप करू लागली. हे दृश्य वाल्मिकींनी पाहिलं, व्याधाचं ते कृत्य पाहिलं आणि त्यांचं अंतःकरण उचंबळून गेलं. संत हृदय होते, सहृदय होते. ते दृश्य काही त्यांना सहन झालं नाही. त्या पक्षिणीचा विलाप त्यांना ऐकवला नाही आणि त्या पक्षिणीच्या त्या विलापाला जो कारण झाला त्या व्याधाला उद्देशून वाल्मिकींनी तिथे शापवाणी उच्चारली. मा निषाद प्रतिष्ठात्वम अगम शाश्वती समा यत क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. अरे व्याधा, तुझ्या बाणामुळे तो नर पक्षी मारला गेला. पतीच्या विरहाने व्याकुळ होऊन ती मादी विलाप करते आहे. आता तिच्या चित्ताला समाधान नाही, तिच्या मनाला सुख नाही. तिच्या दुःखाला कारण असणाऱ्या तुला मी शाप देतो की जे दुःख ती अनुभवते आहे, जे असमाधान ती अनुभवते आहे, तेच दुःख तुझ्याही वाट्याला येईल. आजपासून कधीही तुला सुख मिळणार नाही, कधीही तू समाधानी राहणार नाहीस. वाल्मिकींनी शाप उच्चारला, परंतु ही जी वाल्मिकींची शापवाणी मुखातून बाहेर पडलेली होती, ती शापवाणी श्लोकबद्ध होती. जगामधली ती पहिली रचना होती. आणि असं मी वेगळंच एका वेगळ्या स्वरात, वेगळ्या लयीत, वेगळ्या पद्धतीने मी कसं बोललो, माझ्या तोंडातून असं काय वेगळं वाक्य बाहेर पडलं, याचा विचार करत करत भरद्वाज ऋषींच्या सोबत ते परत वापस आपल्या आश्रमामध्ये आले आणि त्याच लयीचा विचार ते करत होते. त्याच श्लोकाचा ते विचार करत होते. आणि ब्रह्मदेव तिथं आले. ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना सांगितलं, म्हणे ज्या लयीमध्ये, ज्या चालीमध्ये तू शापवाणी उच्चारलीस आणि त्याच लयीमध्ये, त्याच चालीवर, त्याच पद्धतीने नारदांनी प्रभू रामचंद्रांच्या आदर्श गुणवत्तेचं वर्णन जे तुझ्या समोर केलेलं आहे, त्या प्रभू आदर्श गुणवंत असलेल्या अशा प्रभू रामचंद्रांच्या दिव्य चरित्राचं तू निरूपण कर. ह्याच चालीवर, याच पद्धतीने, याच छंदामध्ये. माझ्या आशीर्वादाने प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत किंवा भविष्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या घटना घडतील, अगदी लहान सहान सगळ्या, त्या सगळ्या घटनेचं ज्ञान तुला होईल. तुझ्यापासून काहीही लपून राहणार नाही. तू फक्त रामचरित्र अशाच पद्धतीने गा, वर्णन कर, अशा प्रकारची आज्ञा
महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवांनी दिली आणि त्याप्रमाणे महर्षी वाल्मिकींनी रामायणाच्या रचनेला प्रारंभ केला. प्राप्त राजस्य रामस्य वाल्मीकिर भगवान ऋषिः चकार चरितं कृष्णं विचित्रपदमर्थवत् 24 श्लोकानामुक्तवान् ऋषिः तथा सर्ग शतान् 5 षट्काण्डानि तथोत्तरम् कृत्वात् तन्महाप्राज्ञः संभविष्यं सहोत्तरं चिन्तयामास कोऽन्वेतत् प्रयुञ्जीयादिति प्रभुः. 6 कांडांमध्ये विभागलेलं हे रामचरित्र आहे. पहिल्यांदा बालकांड, मग अयोध्याकांड, मग अरण्यकांड, मग किष्किंधाकांड, मग सुंदरकांड, मग युद्धकांड. काही लोकांचं असं म्हणणं आहे की उत्तरकांडाची रचना वाल्मिकींची नाही, परंतु कदाचित नंतरही, कारण अध्यायाचा उल्लेख त्या उत्तरकांडाच्या सर्गाच्या शेवटी जो केलेला आहे तिथे वाल्मिकींचाच उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मी कालही सांगितल्याप्रमाणे प्राधान्यपर रामचंद्रांचं चरित्र कुठपर्यंत असेल तर ते केवळ युद्धकांडाच्या समाप्तीपर्यंतचं, राज्याभिषेकापर्यंतचं. तथा सर्ग, याच्यामध्ये 500 सर्ग आहेत. सर्ग म्हणजे अध्याय. कोणत्याही कार्यात काव्याचा जो अध्याय असतो, ज्याला आपण अध्याय, तिथे अध्याय न म्हणता तिथे सर्ग म्हणण्याची पद्धत आहे. पाचशे सर्ग याच्यामध्ये आहेत. कृत्वात् तन्महाप्राज्ञः संभविष्यं सहोत्तरम. सर्व रसांनी, शृंगार, वीर, करुणा, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आदी सगळ्या रसांनी युक्त असं हे रामचरित्र आहे. आणि मी कालही सांगितल्याप्रमाणे असा कोणताही विषय नाही की ज्या विषयाचा विचार महर्षी वाल्मिकींनी केलेला नाही. याच्यामध्ये नीतिशास्त्र आहे, यामध्ये राजनीतीचा उपदेश आहे, यामध्ये वास्तुशास्त्राचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं, यामध्ये आपल्याला स्वप्नफळ पाहायला मिळतं. कोणतं स्वप्न पडलं तर त्याचं काय फळ असतं, स्वप्नफळ याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये आयुर्वेद तुम्हाला पाहायला मिळेल. साहित्याच्या दृष्टीने निरनिराळे अलंकार तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. असे अनेक विषय या रामचरित्रामध्ये अंतर्भूत झालेले आहेत. कृत्वात् तो महाप्राज्ञः तन्महाप्राज्ञः सभविष्यं सहोत्तरं चिंतयामास कोऽन्वेतत् प्रयुञ्जीयादिति प्रभुः. वाल्मिकींनी 24,000 श्लोकांच्या या रामचरित्राची, रामायणाची रचना केली. आता वाल्मिकींना प्रश्न पडला, म्हणे ह्या रामायणाचं आता विस्तार कसा होईल, याच्याकडून वर्णन, या रामायणाचं वर्णन कोणाकडून मला करता येईल. रामायणाच्या वर्णनाची पात्रता असणारा सर्वोत्कृष्ट सध्या कोण आहे,
याचा विचार करत असताना त्याच वेळी लवकुश वाल्मिक ऋषींच्या दर्शनाला त्यांच्या समोर आलेले होते. ज्यावेळेस महर्षी वाल्मिकींनी रामचरित्राच्या रचनेला प्रारंभ केला, रामायणाच्या रचनेला प्रारंभ केला, त्यावेळेस तोपर्यंत रामचंद्रांनी सीतेचा त्याग केलेला होता आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये धर्मकन्येच्या रूपामध्ये ती सीता राहत होती आणि सीतेला लवकुश नामक जुळे 2 पुत्र झालेले होते की जे अत्यंत धार्मिक होते, अत्यंत ज्ञानी होते, बुद्धिमान होते, ब्रह्मचर्याश्रमाचे नियम पाळणारे होते, वेदांचं शास्त्रांचं त्यांनी उत्तम प्रकारे अध्ययन केलेलं होतं. आणि तेव्हा हेच या रामचरित्राचं वर्णन करण्याकरता समर्थ आहेत असं वाल्मिकींना वाटलं आणि म्हणून वाल्मिकींनी ह्या सगळ्या रामचरित्राला पुढे काय केलं, संगीतबद्ध केलं आणि संगीतबद्ध करून लवकुशांना सांगितलं की म्हणे मी तुम्हाला रामचरित्र शिकवीन, तुम्ही ते रामचरित्र गात राहा. यथावकाश लवकुशांनी ही रामायणाची कथा वाल्मिकी ऋषींकडून आत्मसात केली आणि ऋषींच्या आज्ञेप्रमाणे इतस्तता सर्वत्र ते रामकथेचं गान करू लागले. तौ तो गांधर्व तत्वज्ञो स्थानमूर्छन कोविदो भ्रतारो सार संपन्नो गंधर्वाविव रूपिणो. गंधर्वांसारखे अतिशय तेजस्वी असणारे ते कुशलव आपल्या गोड अशा आवाजाने निरनिराळ्या वाद्यांचा उपयोग करत, वीणेचा जनकार करत, मुखाने अतिशय सुस्वरामध्ये ते लवकुश रामायणाचं गान करत आहेत. ही रामकथा ते अनेकांना सांगू लागले. ऋषी मंडळी एकत्र आले, समाज एकत्र आला की एकत्र आलेल्या त्या समाजाच्या समोर ते रामचरित्र गाऊ लागले. हळूहळू होता होता या रामचरित्राची कथा करण्याकरता म्हणून लांबून लांबून त्यांना निमंत्रण येऊ लागले. ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये जाऊन ऋषीमुनींच्या समोर ते रामचरित्र गाऊ लागले आणि मग त्यांच्या त्या कथेचं श्रवण केल्यानंतर ऋषीमुनींकडून त्यांना निरनिराळे असे उपहार अर्पण होऊ लागले. एवं प्रशस्यमानो तपश्लाघ्यैर महर्षिभिः संरक्ततरमत्यर्थं मधुरं तावगायताम् प्रीतः कश्चिन् मुनिस्ताभ्यां संस्थितः कलशं ददौ. कसं असतं, काय दिलं ह्याला महत्व असत नाही, ते कोणत्या भावनेने दिलं याला फार महत्व असतं. ऋषीमुनींच्या समोर ते रामचरित्र गाऊ लागले, सांगू लागले. मग ऋषीमुनींकडून त्यांचा सत्कार होऊ लागला. मग त्या सत्कारामध्ये कोणी ऋषी त्यांना कलश द्यायचे. कश्चित मुनिस्ताभ्याम संस्थितः कलशं ददौ. कोणी त्यांना तांब्या द्यावा, पेला द्यावा, पळी द्यावी. कोणी त्यांना नेसण्याकरता म्हणून वल्कल द्यावीत. कोणी बसण्याकरता
त्यांना आसन द्यावं, हरिणाचं कातडं द्यावं, वाघाचं कातडं द्यावं, कोणी त्यांना यज्ञोपवीत म्हणजे जानवं द्यावं. कश्चित कमंडलम प्रादात मौंजूमन्यो महामती, कोणी त्यांना कमंडलू द्यावा, कोणी त्या दोघांना कमरेला बांधायला दर्भाची जी दोरी असते उपनयनामध्ये ती बांधली जाते, त्याला मेखला म्हणतात. कोणी मेखला द्यावी, कोणी त्यांना कुऱ्हाड द्यावी. कुऱ्हाड कशाला? आणि दर्भ समिधा तोडण्याकरता, समिधा तोडण्याकरता कुऱ्हाडीची आवश्यकता लागते, म्हणून कोणी त्यांना कुऱ्हाड द्यावी. काशायम अपरो वस्त्रम चीरमन्यो ददो मुनिः, कोणी लंगोटी द्यावी, कोणी उपर्ण द्यावं, कोणी भगव वस्त्र द्यावं, रामनामी द्यावी. निरनिराळी वस्त्र, प्रावरण, वस्तू उपहाराच्या रूपामध्ये श्रोत्यांकडून त्या लवकुशांना प्राप्त होत होते. जटाबंधन मन्यन्तो काष्ठारज्जुं मुदान्विताः यज्ञ भांडमृषे कश्चित काष्ठभारम तथा परा. कोणी जटा बांधण्याकरता म्हणून त्यांना दोरी द्यावी, तर कोणी म्हणावं म्हणे तुम्ही आम्हाला रामकथा सांगा, आणि गुरुजींनी तुम्हाला लाकडांची मोळी आणायला सांगितली ना स्वयंपाकाकरता, म्हणे ती लाकडाची मोळी, लाकडं तोडून आम्ही तुम्हाला करून देऊ, तुम्ही मोळी फक्त घेऊन जा, लाकडं जमवण्याचं, आणण्याचं, तोडण्याचं काम आम्ही करू, त्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला रामकथा सांगा, असं कोणी म्हणा. कोणी यज्ञपात्र द्यावेत. अशा पद्धतीने रामकथा सांगणाऱ्या त्या लवकुशांचा सन्मान श्रोते असलेल्या त्या सगळ्या ऋषीमुनींकडून होत होता. त्यांच्या या वक्तृत्वाची सर्वदूर अशी कीर्ती पसरली, सर्वदूर त्यांचं नाव झालं. आणि अयोध्येमध्ये रामचंद्रांचा अश्वमेध यज्ञ चालू होता. या यज्ञाच्या निमित्ताने अयोध्येमध्ये लवकुशांचं आगमन झालं आणि त्या अयोध्येमध्ये रस्त्यावरून, प्रासादावरून, रस्त्यावरून जाता येता मुखाने रामचरित्राचं गान लवकुशांकडून होत होतं. अयोध्येमधल्या लोकांच्या कानावर ती रामकथा पडत होती. अयोध्येमधले लोक देहभान विसरून लवकुशांच्या समोर बसून ती रामकथा ऐकत होते. त्यांच्या त्या रामकथेची कीर्ती, त्यांच्या वक्तृत्वाची कीर्ती, त्यांच्या त्या ज्ञानाची कीर्ती ही प्रभू रामचंद्रांच्या कानावरती गेली आणि रामचंद्रांनी लवकुशांना आपल्या महालामध्ये पाचारण केलं. आसीनः कांचने दिव्ये सच सिंहासने प्रभुः उपोपविष्टे सचिवैर् भ्रातृभिश्च समन्वितः दृष्ट्वा तु रूपसम्पन्नो विनीतो भ्रातरा उभौ उवाच लक्ष्मणं राम शत्रुघ्नं भरतं तथा श्रूयतामेतदाख्यानम् अनयोर्देववर्चसोः विचित्रार्थपदं सम्यक् गायकौ समचोदयत्. त्यांचं ते स्वरूप, त्यांची विद्वत्ता, त्यांची गानकला, संगीतावरती असलेलं त्यांचं प्रभुत्व
या सगळ्या गोष्टी रामचंद्रांच्या लक्षात आल्या आणि रामचंद्रांनी आपल्या सगळ्या सभेला ती रामकथा सांगण्याविषयी त्यांना प्रार्थना केली आणि आज्ञा केली. रामचंद्रांची प्रार्थना, रामचंद्रांची आज्ञा या लवकुशांनी स्वीकारली. प्रभू रामचंद्रांच्या समोर आसनाधीन होऊन ते लवकुश अतिशय नम्रतेने, अतिशय प्रेमाने, श्रद्धापूर्वक आणि अतिशय तन्मयतेने ती रामकथा सांगू लागले. आणि सगळे सभासद किंवा सभेमध्ये उपस्थित असलेले ते सगळे लोक ती रामकथा ऐकत असताना डोलू लागले. इमो मुनी पार्थिव लक्षणान्वितो कुशीलवौ चैव महातपस्विनो ममापि तद्भूतिकरं प्रचक्षते महानुभावं चरितं निबोधत ततस्तुतो रामवचः प्रचोदिता वगायतां मार्ग विधान संपदाः सचापि राम परिषद्गतः शनैः बुभूषया सक्तमना बभूवः. रामचंद्रांच्या समोर रामचंद्रांची कथा चालू आहे. माडगुळकरांनी वर्णन केले की ज्योतीने तेजाची आरती. स्वतः रामचंद्रांच्या मुलांकडून पित्याच्या चरित्राचं गान होतंय, परंतु रामचंद्रांनाही हे माहीत नाही की जी मुलं आपलं चरित्र आपल्याला सांगत आहेत ती मुलं म्हणजे साक्षात आपलीच मुलं आहेत. आणि त्या मुलांनाही हे माहीत नाही की ज्याचं चरित्र आपण सांगत आहोत तो साक्षात आपला पिता आहे. तेव्हा दोन्हीकडून नात्याचं ज्ञान नसताना ही रामचरित्र कथा प्रभू रामचंद्रांच्या त्या सभेमध्ये लवकुशांकडून प्रारंभित झाली. ते लवकुश सांगू लागले, आणि राजा आणि श्रवण कर, तुझंच हे चरित्र आहे. सर्वापूर्वमियं येषाम् आसीत् कृष्णा वसुंधरा प्रजापतिम् उपादाय नृपाणां जयशालिनां येषां ससगरो नाम सगरो येन खानितः षष्टिपुत्र सहस्राणि यम यान्तं पर्यवारयन् इक्ष्वाकूणामिदं तेषां राज्ञावंशे महात्मनां महदुत्पन्नमाख्यानं रामायणमिति श्रुतम्. राजा, जे रामायण मी तुला सांगणार आहे ते रामायण म्हणजे साक्षात तुमचं चरित्र आहे. ज्या तुमच्या चरित्राची रचना त्रिकालज्ञ अशा महर्षी वाल्मिकींनी केलेलं आहे. राजा, पवन मोठ्या परमपावन अशा वंशामध्ये तुझा जन्म झालाय, सूर्यवंशामध्ये, की ज्या वंशामध्ये पराक्रमी, धार्मिक, सत्शील, सदाचारी असे एकापेक्षा सरस असे अनेक राजे महाराजे जन्माला आले. सूर्य असेल, त्यानंतर वैवस्वत श्राद्धदेव मनू असेल, याच वंशामध्ये इक्ष्वाकू असेल, याच वंशामध्ये नभग असेल, याच वंशामध्ये नाभाग असेल, ह्याच वंशामध्ये अंबरीष असेल, ह्याच वंशामध्ये हरिश्चंद्र असेल, ह्याच वंशामध्ये सगर असेल. या सगराला 60,000 मुलं होते की ज्यांनी ते जेव्हा आपल्या पित्याच्या सोबत निघायचे कुठं जायला, तेव्हा असं वाटायचं की सगळी पृथ्वीच या सगर पुत्रांनी झाकलेली आहे.
ज्यांच्या उद्धाराकरता म्हणून तुझ्याच वंशामध्ये जन्माला आलेल्या राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता पृथ्वीवरती गंगेचं अवतरण केलेलं आहे. सगर असेल, अंशुमान असेल, दिलीप असेल, रघु असेल, अज असेल, दशरथ असेल, म्हणजे या पवित्र पावन वंशामध्ये उत्तमोत्तम असे एकमेकांपेक्षा सरस असे अनेक राजे महाराजे जन्माला आलेले आहेत. कोशलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान निविष्ट सरयू तीरे प्रभूत धनधान्यवान. ह्याच पावन वंशामध्ये कोशल देशामध्ये शरयू नदीच्या काठावरती असलेली अयोध्या नावाची ही राजा नगरी आहे. अयोध्या नाम नगरी तत्रासीत लोकविश्रुता मनुना मानवेंद्रेण यापुरी निर्मिता स्वयं. ही अयोध्या नामक नगरी साक्षात सूर्यपुत्र मनुने निर्माण केलेली आहे. अयोध्या मनुनिर्मित नगरी. ही नगरी कशी आहे बघा. त्या अयोध्येचं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आयता दशचद्वेच योजनानी महापुरी श्रीमती त्रीण विस्तीर्णा सुविभक्त महापथा. म्हणजे हे अयोध्येचं जे राज्य आहे, अयोध्येच्या राजाचं जे राज्य आहे ते अति विस्तृत आहे. इतकं विस्तृत आहे अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत. पूर्वेच्या समुद्रापासून, पूर्वेचा समुद्र म्हणजे जगन्नाथपुरी, पूर्वेच्या समुद्रापासून पश्चिमेच्या समुद्रापर्यंत म्हणजे द्वारकेपर्यंत, आणि दक्षिणेच्या समुद्रापासून म्हणजे कन्याकुमारी पासून रामेश्वर पासून ते उत्तरेच्या हिमालयापर्यंत समुद्र वलयांकित पृथ्वीचा सम्राट अयोध्येचा राजा आहे. परंतु साक्षात जी अयोध्या आहे म्हणजे राजधानी ज्याला आपण म्हणतो, राज्य खूप विस्तृत आहे परंतु राजधानी ती केवढी आहे. क्षेत्रफळ, राजधानीचं क्षेत्रफळ किती आहे. आयता दशचद्वेच योजनानी महापुरी. 12 योजन ही अयोध्या आहे आणि 12 जनपदांकडे जाणारा, जनपद म्हणजे जिल्हा, 12 जनपदांकडे जाणारा या अयोध्येतून मार्ग आहे. प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक गावाला या अयोध्येतून प्रत्येक जिल्ह्याला जाण्याकरता म्हणून अगदी थेट असा इथपासून तिथपर्यंतचा हायवे त्याला आपण म्हणतो, थेट असा रस्ता आहे. राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता मुक्तपुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः. म्हणे या अयोध्येमधून बाहेर पडणारा अगदी त्या शहरापर्यंत, दुसऱ्या शहरापर्यंत जाणारा, दुसऱ्या जनपदापर्यंत जाणारा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, तो रस्ता कसा आहे तर तो दुतर्फा आहे. एका बाजून जाण्याचा मार्ग, एका बाजूने जाण्याचा मार्ग म्हणजे वन वे, एका बाजूने जाण्याचा मार्ग आणि एका बाजूने येण्याचा मार्ग. मधोमध
वृक्षांचं रोपण झालेलं आहे, त्या वृक्षांना फळं फुलं आलेली आहेत, त्या वृक्षांना दररोज पाणी घातलं जातं. म्हणजे या सगळ्याचं वर्णन आपल्याला इथे पाहायला मिळेल. राजमार्गेण महता सुविभुक्तेन शोभिता मुक्तपुष्पावकीर्णेन जलसिक्तेन नित्यशः. गीत रामायण सगळं वाल्मिकी रामायणावरती आधारित आहे. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधुन वाहती मार्ग समांतर. बघा, हेच वर्णन आता आपण केलं की समांतर मार्ग दोन्ही बाजूने वाहतो आहे, जातो आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या रस्त्याला कोणीही, म्हणजे रस्त्यावर अतिक्रमण कोणी केलेलं नाही. दुकानदारांनी रस्ता आणि रस्त्याच्या कडेला असलेली दुकानं याच्यामध्ये सुद्धा विशिष्ट असं अंतर आहे. रस्त्याला लागून कोणती दुकानं नाहीत. दुकानं कसे, रस्त्याच्या नंतर थोडा फुटपाथ आणि मग त्याच्यानंतर दुकानं. मग ती पलीकडची दुकानं फुटपाथ पर्यंत कधी येत नाहीत, रस्त्यापर्यंत कधी येत नाहीत. मधुन वाहती मार्ग समांतर. अशा या अयोध्येमध्ये आपल्या देशाचा निरंतर विकास करणारा, आपल्या प्रजेला सुखी करणारा दांतु राजा दशरथो महाराष्ट्र विवर्धनः पुरीम आवासयामास दिवी देवपतिर्यथा. या देशावरती ज्याची राजवट आहे, त्या राजाचं नाव होतं दशरथस. ज्याप्रमाणे स्वर्गावरती भगवान इंद्र शासन करतो, त्याप्रमाणे या अयोध्येच्या समुद्र वलयांकित अयोध्येच्या ह्या राज्यावर दशरथ राजाची राजवट आहे. ही अयोध्या कशी आहे? कपाट तोरणवतीम सुविभक्तांतरापणाम सर्व यत्रायुधवती मुषिताम सर्व शिल्पीभिः. या अयोध्येमध्ये प्रत्येक वस्तूचे वेगवेगळी दुकानं आहेत. म्हणजे बघा, सराफा वेगळीकडे, भाजीपाला मिळण्याची म्हणजे बाजार वेगळीकडे, दुकानं वेगळीकडे, अशी निरनिराळी वस्तूंची विभागलेली निरनिराळी दुकानं आहेत. याच्यामध्ये वेगवेगळी बाजार आहेत. उत्तम अशा दागदागिन्यांनी, वस्त्र प्रावरणांनी, हिऱ्या माणकांनी, सगळ्यांनी ती दुकानं कशी आहेत, भरभरून आहेत. सर्व प्रकारची संपदा या अयोध्येमध्ये वाहती आहे. या अयोध्येमध्ये मोठमोठ्या इमारती आहेत. त्या सगळ्या इमारती म्हणजे ती सगळी घरं सोन्याची आहेत. घराघरावर रत्नतोरणे अवती भवती रम्य उपवने त्यात रंगती नृत्य गायने मृदंग वीणा नित्यनाद नांदती अलका नगरी परी. जसं स्वर्गामध्ये सगळं सुख आहे, ती सगळी सुखसंपदा अयोध्येमध्ये आपल्या प्रजेला तो दशरथ राजा देतोय. दशरथ राजाच्या राजवटीमध्ये लोक म्हणायचे, स्वर्गाची कामना आता करायला काय पाहिजे, कशाला करायची? म्हणे स्वर्गाचं सुख आम्हाला राजाच इथं देऊ लागले, आता आम्हाला ते स्वर्ग काय करायचं?
निरनिराळ्या कलेचे कलाकार या अयोध्येमध्ये राहतात। त्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलेला योग्य असा सन्मान, योग्य असा मोबदला या अयोध्येमध्ये मिळतोय। विमानामिव सिद्धानां तपसाधिगतं दिवी सुनिवेशित वेशमान्तां नरोत्तम समावृतां। ज्याप्रमाणे स्वर्गामधून विमानांची ये जा असते, त्याप्रमाणे या अयोध्येमधून सुद्धा विमानांची ये जा नेहमी व्हायची। सगळ्यांकडं भरपूर संपदा आहे। ही अयोध्या, या अयोध्येच्या भोवती अनेक खंदक आहेत। ही अयोध्या अतिशय सुरक्षित आहे। अयोध्येमध्ये प्रवेश करण्याकरता पहिल्यांदा शस्त्रांचा वेढा, मग पाण्याचा वेढा, मग अग्नीचा वेढा पार करूनच या अयोध्येमध्ये येता येऊ शकतं। आणि म्हणून ही नावाप्रमाणे अयोध्या आहे। ता मग जिला कधीही जिंकता येऊ शकत नाही, जिला जिंकण्याकरता शत्रू युद्धशील असून सुद्धा शत्रूला त्या युद्धामध्ये कधीही यश मिळत नाही। राजा दशरथाच्या जवळ जे सगळे सैनिक आहेत, ते सगळे सैनिक कसे आहेत? शरण आलेल्या व्यक्तीवर वार न करणारे, बेसावध असताना वार न करणारे, सिंहाप्रमाणे पराक्रमी, हत्तीसारखे बलवान असं या दशरथ राजाचं सैन्य दळ आहे। येच बाणैर्न विद्यन्ति विविक्तिम अपरापरम शब्दवेद्यंच विदितं लघुहस्ता विशारदाः सिंह व्याघ्रवराहाणां मत्तानां नदतां वने हंतारो निशितैः शस्त्रैः बलात् बाहुबलैरपि तादृशानां सहस्रैस्ताम् अभिपूर्णां महारथैः पुरीम् आवासयामास राजा दशरथस्तदा। अशा या अयोध्येमध्ये दशरथ राजाची राजवट आहे। दशरथ राजाची राजवट कशी होती, त्या राजवटीचं सुद्धा वर्णन आपल्याला श्रवण करायचं आहे। दशरथ राजाच्या राजवटीमध्ये प्रजेचं वर्तन कसं होतं, ब्राह्मण कसे होते, क्षत्रिय कसे होते, वैश्य कसे होते, शूद्र कसे होते, स्त्रियांचं वर्तन कसं होतं, या सगळ्या गोष्टींचं श्रवण आपल्याला करायचं आहे। प्रसंगानुरूप रामकथा, प्रभू रामचंद्रांचा जन्म कशा पद्धतीने होतो, त्याकरता दशरथ राजाला काय करावं लागतं, विश्वामित्रांच्या यज्ञांचं रक्षण असेल, त्राटिकेचा उद्धार असेल, अहिल्याचा उद्धार असेल, रामचंद्रांकडून या सर्व गोष्टी कशा घडतात, हे सर्व कथानक आपल्याला श्रवण करायचं आहे। काही काळच्या विरामानंतर परत एकदा कथेला आपण प्रारंभ करू। सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय।